म्हणजे 2010 साली टाकी बांधली. थोडक्यात 2 मिनिटात सांगा तुमच्या भाषेत. उभं राहायचं. नमस्कार, मी परशुराम आगिवले. माझी घरवाली इंदू परशुराम आगिवले. आम्ही आदिवासी कुटुंबामध्ये आमचं जीवनमान आहे आणि आम्ही 2000 म्हणजे या आता जी आम्ही टाकी बांधली तिला झाली जवळजवळ 12 वर्ष. जे जलवर्धी मार्फत उल्हास परांजपे या सरांनी आमच्यासाठी टाकी दिली आणि जेव्हा टाकी दिली तेव्हा तिचे उपयोग काय काय ते फारसं माहीत नव्हतं. पण जेव्हा तिचा यूज आम्हाला मिळाला त्यापासून आमच्या जीवनामध्ये खूप काही बदल झाला. तो बदल असा झाला की आम्ही त्या टाकीच्या बळावर आमच्या पिकाला जे पिकाला पाण्याचा शॉर्ट पडत होता, पाणी कमतरता येत होती, ती पाण्याची कमतरता पूर्ण झाली. आमचं उत्पादन वाढलं. उत्पादन वाढल्यामुळे आम्हाला थोडेसे पैसे आले. पैसे आल्यानंतर त्या पैशामध्ये आम्ही यूज केले. मग धीरे धीरे थोड्या वेळाने आम्ही विहीर तयार केली. विहिरीचा मग बोरवेल तयार केली आणि मग आमच्या फेन्सिंग वगैरे केलं आणि त्या टाकीवर आम्ही जवळजवळ आता इथे 60 आंबे लावलेत आणि आमच्या पालेभाज्याला वगैरे आम्ही पाणी द्यायला लागलो. आणि आज 12 वर्षागत अजूनपर्यंत टाकीला अजूनपर्यंत काही झालेलं नाही. टाकीमध्ये एकदम स्वच्छ थंडगार पाणी राहते आणि त्या टाकीचा फायदा जसं मला झाला तसं माझ्या सहकार्याला झाला. ते 1 एकर युरिया आमचा 1 एकर जमीन आहे, त्या जमिनीमध्ये जे काही गरज लागेल तेव्हा आम्ही टाकीच्या पाण्याचा यूज करतोय आणि त्याचं उत्पादन घेऊन आज आम्ही खरं म्हटलं तर खूप सुखी आहोत. आणि हे सगळं करता करता आम्ही त्याच्यामधून प्रोजेक्ट तयार केले. म्हणजे जसं आम्ही शेंगदाणा काढला, शेंगदाण्यातून तेल काढण्यापर्यंत गेलो, हळद पिकवली, हळदीची आम्ही प्रोसिजर करून हळद पावडर तयार केली आणि ती मार्केटमध्ये चांगल्या चढ्या भावाने ओरिजिनल लोकांपर्यंत द्यायला लागलो. हे सगळं सुरुवातच मात्र हे सगळं या युरियामध्ये आम्ही विकायला लागलो आणि ही सुरुवातच मात्र आमच्या त्या टाकीपासून सुरू झाली. तर असं सगळं आम्हाला मिळून गेलं सर. ट्रेनिंग देता ना तुम्ही? तर ह्या दृष्टीने धडे काम करता करता एक अजून झालं की काम करायला लागलो ते बोलता यायला लागले. कारण कसं राहतंय, मग लोक ऐकायला लागली, मी बोलायला लागलो, मी असं केलं, मी तसं केलं, लोक ऐकायला लागली. मग ऐकता ऐकता लोकांची मागणी वाढली की तुम्ही आम्हाला येऊन मार्गदर्शन वगैरे करा. खरं म्हटलं तर ते मी शेतकरी आहे, मार्गदर्शन करणं हा माझा पेशा नाही, पण केलेलं बोलत राहिलो. लोक असते मग मला पूर्ण महाराष्ट्रभर बोलवायला लागली. मग मी तिकडे जायला लागलो. असते ते लोकांना शेतकऱ्यांना पटायला लागलं. मग असते आता मला व्हिएतनाममध्ये पण बोलवणं झालं, बाहेर देशात झालं, पंजाबमध्ये गेलो, गुजरातमध्ये गेलो, केरळमध्ये गेलो. तर अशा सगळ्या गोष्टी असते गेलं. तर या सगळ्या गोष्टी चांगल्या गोष्टींनी सुरुवात होते आणि ती चांगली गोष्ट म्हणजेच मला जी टाकी मिळाली खरं म्हणजे, त्यामुळे मला सगळं शक्य झालं. धन्यवाद.